नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्राचा विशेष कार्यक्रम सेंटर पॉइंट विथ डॉक्टर उदय निरगुडकर. रोज या नमस्कार. कार्यक्रमात आपण नमस्कार सर, तुमचं स्वागत आहे. रोज या कार्यक्रमात आपण चर्चा करतो ती महत्वाच्या राजकीय घडामोडींची, कधी तुमच्या जिव्हाळ्याचे विषय, नागरी प्रश्न आणि असे महत्वाचे विषय ज्याबद्दल आम्ही तुमच्याशी बोलतो, जे तुम्हाला जाणून घेणं आवश्यक आहे. आज आपण ज्याबद्दल बोलतो आहोत तो आहे महत्वाचा असा राजकीय ज्यांनी हेडलाईन्स मोठ्या मथळे राजकीय जे आले ते म्हणजे तृणमूल काँग्रेसची झालेली फूट. बरं, ही फूट कशी? तर अक्षरशः 20 खासदार तृणमूल काँग्रेसचे, जे की अगदी ताकदवर असे खासदार होते, जे ममता दिदींच्या निवडणूक प्रचारामध्ये आपण जर विचार केला तर केवळ एक महिना दीड महिन्यापूर्वी अगदी अशा पद्धतीने प्रचार करत होते दिदींचा की असं वाटत होतं की हे कधीही दिदींना सोडून जाणार नाहीत. बरं, ते ज्या पक्षात विलीन झाले त्या पक्षाचं नाव आहे NCPI, म्हणजे नॅशनलिस्ट सिटीजन्स पार्टी ऑफ इंडिया. या पक्षाची आत्ताची अवघी मतं सर आपण जर विचार केला तर 822 अशी एकूणच मतं मिळालीत, म्हणजे नोटापेक्षाही कमी मतं मिळालेला हा पक्ष आहे. आणि अगदी छोटंसं टपरी वजा कार्यालय हावराला याचं आहे. त्रिपुरामध्ये त्याचं थोडंफार अस्तित्व आहे. शंतनू डे हे त्याचे संस्थापक आहेत या पक्षाचे. आणि अचानक त्यांचे लोकसभेमध्ये 20 असे खासदार बसणार आहेत की जे अगदी लोकसभा कितीतरी वेळा दणाणून सोडतात असं म्हणायला पाहिजे. काय हा न्याय आहे नियतीचा? नियतीच्या न्यायापेक्षा तुम्ही एक लक्षात घ्या, ही जी पार्टी आहे नॅशनलिस्ट सिटीजनशिप काय पार्टी, ती पार्टी आता एनडीए मध्ये घटक पक्ष आहे आणि दॅट इज अ सेकंड लार्जेस्ट पार्टी इन इंडिया अपार्ट फ्रॉम बीजेपी. सर्वात जास्त खासदार भाजपनंतर यांचे असणार आहेत. म्हणजे तुम्ही विचार करा एका रात्रीत काय सगळं बदलू शकतं. 23 एप्रिल ते 30 एप्रिलच्या काळात प्रचाराच्या वेळेला राघव चड्डा यांनी जेव्हा आम आदमी पक्ष सोडला आणि भाजपची कास धरली, त्यावेळेला अभिषेक बॅनर्जी यांच्या खास मर्जीतल्या असलेल्या सायोनी घोष यांनी काय विधान केलं होतं आठवतंय का? त्यांनी विधान केलं होतं, मैं छड्डा नहीं हूं जो चड्डी बदलूंगी. आणि ही कॉमेंट राघव छड्डांवर होती. आज त्याच भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वळचणीला तुम्ही 45 दिवसाच्या आत गेलेला आहात. सुदीप बंदोपाध्याय की जे RSS वर टीका करायची एक संधी सोडत नव्हते, ते आलेले आहेत. युसुफ पठाण की जे फक्त आणि फक्त मुस्लिम मतांवर निवडून आले मुर्शिदाबाद, ते सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या वळचणीला आलेले आहेत. एखाद्या पक्षाचा पराभव ही बातमी नाही आता. त्या पक्षाच्या पराभवानंतर तो पक्ष इतक्या चटकन फुटतो ही जास्त महत्वाची बातमी आहे. आणि या सगळ्याचं खापर केवळ ऑपरेशन लोटस याच्यावर देण्यात काय अर्थ नाहीये. मुळात अशा प्रकारचं वातावरण पक्षामध्ये होतं का नव्हतं याचं आत्मचिंतन करायची वेळ आहे. आणि आज जर हेडलाईन काय असेल तर ती तृणमूल काँग्रेस फुटली आणि काय त्रिपुरामधल्या एका छोट्या पक्षाला ते जॉईन झाले, यापेक्षा सुद्धा जी विचारधाराच मुळात नव्हती आणि काँग्रेस विरोध हीच विचारधारा घेऊन आपल्या एककल्ली हेकेखोर स्वभावाने ज्या प्रवास करत होत्या, त्या ममता बॅनर्जींचा हा एक अल्टिमेट पराभव ज्याला आपण म्हणू, ही शेवटची काडी त्या पक्षाच्या, द लास्ट नेल इन द कॉफिन असं म्हटलं पाहिजे. अगदी बरोबर आहे सर. काही नावं जी यामध्ये आहेत तर त्यामध्ये शताब्दी रॉय, माला रॉय, रचना बॅनर्जी, प्रसून बॅनर्जी, हे सगळे लोक ज्या पद्धतीने ममता दिदींच्या बद्दल बोलत होते अगदी महिना दीड महिन्यापूर्वी, ते इतके बदललेले आहेत. बरं, आज सुद्धा ते जे बोलत आहेत त्यामध्ये त्यांनी ममता दिदी या आमच्या नेत्या, जेव्हा इव्हन आमदार जेव्हा फुटले होते, तिथले 58 आमदार जेव्हा फुटले, तेव्हा त्यांनी सांगितलं की ममता दिदी ह्या आमच्या मार्गदर्शक राहाव्यात अशी इच्छा व्यक्त केली. पण अभिषेक बॅनर्जीला सगळ्यांचा कडाडून विरोध. जे फुटले नाहीत अशा सुद्धा नेत्यांची चर्चा या निमित्ताने यासाठी व्हायला हवी की कल्याण बॅनर्जींचं ते
संसदेतलं भाषण जर आठवलं तर टिक 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 करत त्यांनी ज्या पद्धतीने भाषण केलेलं होतं आणि भारतीय जनता पार्टीची खिल्ली उडवलेली होती, कारण 240 जागा मिळालेल्या आहेत, त्या कल्याण बॅनर्जींनी सुद्धा अभिषेक बॅनर्जी यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केलेली आहे आणि ते टीएमसी बरोबर आहेत नाहीयेत हा सगळा संभ्रमावस्था आहे. शत्रुघ्न सिन्हानी येऊन सांगितलं की मी टीएमसी बरोबर आहे, कठीण काळामध्ये आहे. म्हणजे त्या अर्थाने आता म्हटलं तर आपण टीएमसी बरोबर कोण आहेत असा जर विचार केला तर महुआ मोइत्रा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. नंतर कल्याण बॅनर्जींनी सुद्धा अभिषेक बॅनर्जीवर टीका केलेली आहे आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला एकतर अभिषेक बॅनर्जींना निवडायला लागेल किंवा कल्याण बॅनर्जीला निवडायला लागेल असं ममता दीदींना स्पष्ट सांगितलेलं आहे. नाही शत्रुघ्न सिन्हा आहे. हा बोला सर. बोला. या सगळ्याचा खापर केवळ अभिषेक बॅनर्जीवर कितपत आपल्याला फोडता येईल याच्याविषयी माझ्या मनामध्ये प्रश्नचिन्ह आहे. येस, अभिषेक बॅनर्जी इज वन ऑफ द मेजर रिझन्स, यात काही शंकाच नाहीये. पण जो पक्षच मुळात काँग्रेसला विरोध म्हणून आला आणि काँग्रेसमधनं फुटून निघाला का, तर त्याच्या कर्तृत्ववान नेत्या ममता बॅनर्जी यांचा एककल्ली हेकेखोर हुकुमशाही स्वभाव, की ज्या आपल्या बरोबरच्या नेत्यांची काँग्रेसमध्ये जुळवून घेऊ शकल्या नाहीत, प्रदेश काँग्रेसशी जुळवून घेऊ शकल्या नाहीत आणि पक्षाच्या नेतृत्वाशी त्या काळात त्यांना जुळवून घेता आलं नाही. यामुळे त्यांनी त्या पक्षाची स्थापना केली आणि मग ह्या त्यांच्या हेकेखोरपणाला प्रथम जनतेने उत्तर दिलं निवडणुकीच्या निकालातून. आणि त्यानंतर ज्या आमदारांचा पराभव झाला होता, ज्या खासदारांचा पराभव झाला होता, त्यांनी पहिल्यांदा बंडाचा झेंडा फडकावला आणि त्यानंतर आमदार आणि नंतर खासदार. पण ममतांचा स्वभाव कसा आहे बघा. फक्त अभिषेक बॅनर्जीवर हे करणं योग्य आहे का? ममतांचा स्वभाव कसा आहे बघा. स्वतःचा पराभव झाला तरी मुख्यमंत्र्यांचं एक नैतिक कर्तव्य आहे की त्या स्वतः जाऊन राजीनामा राज्यपालांकडे देतील. ते सगळं माझा पराभव झालेलाच नाही, हे SIR मुळे घडले, अमुक घडले, तमुक घडले, की ज्याला सुप्रीम कोर्टाने लिगल ठरवलंय आणि म्हणून मी काय राजीनामा देणार नाही. तुम्ही जेव्हा बुद्धदेव भट्टाचार्यांचा पराभव केला होता ममता बॅनर्जी, त्यावेळेला तो पराभव स्वीकारून बुद्धदेव भट्टाचार्य शांतपणे राज्यपालांकडे गेले, आपला राजीनामा सुपूर्द केला आणि तुमच्या शपथविधीला येऊन बसलेले होते. मग ही डिसेन्सी, हा बंगाली समाजाचा भद्रपणा तुमच्यामध्ये का नव्हता? तुमच्या स्वभावातला हा अभद्रपणा तुम्हाला नडलेला आहे की जो आयपॅकच्या वेळी दिसला. आयपॅक ही खाजगी संस्था आहे. त्या खाजगी संस्थांवर केंद्रीय तपास यंत्रणांची जेव्हा रेड पडली, धाड पडली, त्यावेळेला तुम्ही मुख्यमंत्री म्हणून प्रशासनातले सर्वोत्तम अधिकारी आणि पोलीसचे सर्वात उच्च अधिकारी यांना घेऊन त्याच्यामध्ये काही कागद पुरावे आणि लॅपटॉप घेऊन तुम्ही तिथून पुरावे घेऊन त्या धाडीमध्ये तुम्ही एक प्रकारे हस्तक्षेप केलात. हे कुठल्या तत्वात बसर होतं? हे त्या जनतेला आवडलंय का? अगदी सेक्युलर म्हणवणाऱ्या तृणमूल काँग्रेस किंवा बंगाली माणसाला तुमचं मुसलमानांचं लांगुल चालन आणि तुम्ही ज्या प्रमाणात घुसखोरांना इथे येऊ दिलं आणि बसायला संधी दिली, हे आवडलेलं नव्हतं. दुसरी गोष्ट, जी प्रॉमिसेस तुम्ही केलेली होती की मी हे करीन, मी ते करीन, त्यामध्ये त्या डिलिव्हरीमध्ये गॅप होती. तिसरी गोष्ट, RG कार रुग्णालयामध्ये त्या दुर्दैवी डॉक्टर मुलीवर बलात्कार झाला आणि खून झाला, त्यावेळेला तुम्ही जी असंवेदनशीलता दाखवली त्यामुळे संपूर्ण महिला तुमच्या विरोधात गेल्या. अशा अनेक गोष्टी आहेत की जय श्रीराम म्हटल्यानंतर तुमच्या कपाळात तिडीक का जायची, मस्तकात तिडीक का जायची. मालद्यामध्ये सुप्रीम कोर्टाचे अधिकारी SIR ची चौकशी करायला आले तेव्हा त्यांच्या जीवावर हल्ला झाला, ज्याची दखल सुप्रीम कोर्टाच्या सर्वोच्च न्यायाधीशांनी सुद्धा घेतली आणि मध्यरात्रीपर्यंत आपल्या अधिकाऱ्यांचा जीव वाचवायला ते सर्वत्र प्रयत्न करत होते. हे कशाचं लक्षण आहे? ह्या सगळ्याचा काहीच परिणाम झाला नाही. त्यामुळे एक प्रकारची अँटी इन्कम्बन्सी, प्रस्थापितांच्या विरोधातलं मत तिकडे होतं. तुमची कुठली आयडियोलॉजी, ड्युरेबल अशी आयडियोलॉजी तुमच्याकडे नव्हती. त्यामुळे हा जो निर्णय आहे हा प्रत्येकाने आपापल्या अंगावर काय ईडीची केस आहे, CBIची केस आहे आणि काय
एसीबीची अँटी करप्शनची केस आहे म्हणून कलेक्टिव्ह घेतलेला इंडिव्हिज्युअल केसेसचा कलेक्टिव्ह निर्णय नाही आहे. तर हा निर्णय ममता बॅनर्जी यांच्या एककल्ली कारभाराचा निषेध आहे आणि म्हणून त्यांनी भारतीय जनता पक्षाला सपोर्ट करायचा निर्णय घेतलेला आहे. अगदी बरोबर सर, तुम्ही तुम्ही उल्लेख निवडून केला. तुम्ही एकच शेवटचं वाक्य, तुम्ही निवडून आला ते ममता बॅनर्जी म्हणून, तुमचा भाऊ झाला तो देखील ममता बॅनर्जी म्हणूनच. तुम्ही जेव्हा ममता बॅनर्जींनी पराभव केला होता आणि मुख्यमंत्री झाल्या, तेव्हाचा बुद्धदेव भट्टाचार्य यांचा जे वर्तणूक होती त्याबद्दलचा दाखला दिलात. आत्ताचा या झालेल्या निवडणुकीतला आपण जर पाहिलं तर डीएमकेचे नेते स्टॅलिन यांनी सुद्धा ती परिपक्वता, अगदी नवखा अभिनेता निवडून आला राजकारणात आणि मुख्यमंत्री होतोय म्हणून दाखवलेली आहे. तसंच आपण केरळातलं सुद्धा जर बघितलं तर केरळामध्ये सुद्धा त्याच पद्धतीने नवीन मुख्यमंत्री आल्यानंतर जुन्या मुख्यमंत्र्यांनी अगदी ग्रेसफुली, ज्याला म्हणता येईल तसं, पाय उतार होत नव्याला वाट करून दिलेली आहे. परंतु ममता बॅनर्जी या हेकेखोर स्वभावाप्रमाणे त्यांनी तर मी राजीनामा देणार नाही, माझा पराभव नाहीच आहे असंच म्हणालेल्या होत्या आणि राजीनामा देणार नाही हे साफ स्पष्ट केलेलं होतं. बाकीचे जे काही मुद्दे आहेत त्यांच्या हेकेखोर स्वभावाचे, आणि दुसरा आणखी एक महत्वाचा मुद्दा हा येतो की जर तुम्ही आता म्हणता की ईडी, सीबीआय किंवा इन्कम टॅक्स याच्या भीतीने आम्ही जातायत नेते आमच्या पक्षाचे सोडून, म्हणजे असं कोणतं काम केलंय की ईडी, सीबीआय किंवा इन्कम टॅक्सच्या जाळ्यामध्ये किंवा त्यांच्या केसेसमध्ये, खटल्यांमध्ये तुमचे नेते अडकू शकतात अशी त्यांना भीती वाटते? कारण जर काही केलेलंच नसेल तर ह्या कुठल्याही एजन्सीज तुमच्या मागे लागण्याचा प्रश्नच येत नाही. या सगळ्यामध्ये आणखीन एकाची चर्चा व्हायला पाहिजे आणि ती म्हणजे अँटी डिफेक्शन, म्हणजे पक्षांतर बंदी कायदा जो आहे तो बदलायची गरज आहे का? 1985 साली पहिल्यांदा आयाराम गयाराम संस्कृती थांबावी म्हणून राजीव गांधी यांनी अत्यंत नेक हेतूने तो कायदा आणला. पुढे पक्षातल्याच आमदारांनी, खासदारांनी आपल्या पक्षाला वेठीला धरायला या कायद्यातल्या तरतुदींमुळे सुरुवात केली. म्हणून 2003 किंवा 4 साली वाजपेयी सरकारने त्याच्यात संशोधन केलं आणि 1/3 एवढ्या संख्येऐवजी 2/3 अशी त्याच्यात बदल केला. परंतु तरी देखील आता आपल्याला असं दिसतंय की पक्षांतर बंदी कायदा हा एक प्रकारे पक्ष सोडायचा लीगल राजमार्ग तयार होतोय की काय, अशा प्रकारची आत्ताची परिस्थिती आहे. मग याचा अर्थ कोणालाच पक्ष बदलता येणार नाही असा कायदा करावा का? तर तेही योग्य होणार नाही. ते लोकशाहीच्या तत्वाला विरोध करणारा असेल. कारण पक्षामध्ये जर इंटरनल डेमोक्रेसी जिवंत ठेवायची असेल तर पक्षाच्या विरोधात, नेतृत्वाच्या विरोधात बोलायची संधी, विरोधी मत मांडायची संधी पाहिजे. जर पक्षांतर करताच येणार नाही असा कायदा झाला तर पक्ष नेतृत्व आपल्या आमदार खासदारांना गृहीत धरेल आणि पक्ष व्हायब्रन्सी जी पक्षामधली आहे ती नष्ट होईल आणि लोकशाही मूल्यांचा तसा ऱ्हास होईल. म्हणून अशा प्रकारच्या कायद्याची आता गरज असू शकते की ज्याच्यामध्ये पक्षांतर्गत लोकशाही सुद्धा राहील आणि अशा प्रकारे कोणाला या कायद्यातल्या एका पळवाटेचा किंवा एका तरतुदीचा वापर करून आपल्या पक्षाच्या नेतृत्वाविरोधात काही उठाव करता येईल का नाही या संदर्भामध्ये कायदेतज्ञांची चर्चा व्हायला पाहिजे. पण त्याच वेळेला पक्षांतर्गत डेमोक्रेसी जिवंत राहिली पाहिजे, संवाद राहिला पाहिजे, कार्यकर्त्यांशी संवाद राहिला पाहिजे. कार्यकर्त्यांशी संवाद असलेल्या ग्रासरूट लीडर्सशी आपला संवाद असला पाहिजे. या सगळ्या गोष्टी या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित होत आहेत. सगळ्याच गोष्टी केवळ ऑपरेशन लोटसवर टाकून चालणार नाहीये. असं या आमदारांना इंडिया आघाडीबद्दल आश्वासक वाटेल असं काही या आमदारांना आहे का? ज्या डाव्यांना हरवून तुम्ही सत्तेवर आलात त्यांच्या बाजूला मांडीला मांडी लावून बसणार आहात का? काँग्रेस ज्यांना पराभव करून तुम्ही पश्चिम बंगालमध्ये आलात त्यांच्या बरोबर तुम्ही आता इंडिया आघाडीत बसणार का? ज्या काँग्रेसने तुमच्या विरोधात 23 एप्रिलला व्हिडिओ काढला होता राहुल गांधी यांनी की भारतीय जनता पक्षाचा उदय निश्चित आहे पश्चिम बंगालमध्ये, का तर ममता बॅनर्जी यांनी ध्रुवीकरण आणलं. म्हणजे तुमचा पराभव होतोय हे भाजपने सांगायच्या आधी काँग्रेसने सांगितलेलं आहे.
मग त्यांच्याच बरोबर तुम्ही इंडिया आघाडीत मुंबई बसलेला होतात, कशावर विश्वास ठेवणार कार्यकर्ते? त्याच काँग्रेसनी पिनारी विजयन यांच्या विरोधात जी जहरी टीका केलेली होती, ती टीका ऐकल्यानंतर, पाहिल्यानंतर त्या जखमा आजही डाव्यांच्या छातीवर, हृदयावर कोरलेल्या आहेत. वारंवार त्याची ती आठवण करून देतात. तीच गोष्ट झारखंड मुक्ती मोर्चाची. राज्यसभेचा खासदार निवडताना तुम्ही जे काही घोळ घातलेत ते तुमच्या समोर आहेत. त्यामुळे एकीकडे प्रादेशिक पक्षांच्या पारिवारिक वादावर जनतेनंच आता दी एंडची पाटी लावलेली आहे, त्याचा हा परिणाम आहे. दुसरा एक मुद्दा पण यामध्ये महत्वाचा आहे सर, की जसं आपण हे म्हणतो आहोत इंडिया आघाडीचं, तसं एनडीए एक 2/3 बहुमतासाठी काही ना काही निश्चित प्रयत्न त्यांचे चालू आहेत, कारण महत्वाची काही विधेयकं पारित होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी मग ते डिलिमिटेशनचं असो किंवा वन नेशन वन इलेक्शन असो किंवा कदाचित द्विपक्षीय एक लोकशाही असावी, इकडे वाटचाल आहे का? आणि मग त्या दृष्टीने आपण जर विचार केला तर डीएमके हा इंडिया आघाडीतून बाहेर पडलेला आहे आणि स्वतंत्र गट म्हणून एनडीएला तो अशा विधेयकांसाठी प्रयत्न करू शकतो. आजचा हा जो गट आहे तो आहे. मग एकंदर 2/3 जी संख्या एनडीए आघाडीसाठी गरजेची आहे, त्यासाठी महाराष्ट्रातून ऑपरेशन टायगरची जी चर्चा होतीये ती होण्याची शक्यता किती वाटते? कारण ती पण चर्चा सुरू झाली आहे की आता ममता बॅनर्जी झाल्या, आता उद्धव ठाकरे. एक मिनिट. ऑपरेशन टायगरची तशी आता गरज एक प्रकारे आहे असं मला वाटत नाही. याचं कारण, याचा अर्थ होणार नाही असं मला म्हणायचं नाहीये, पण एनडीए ऑलरेडी 2/3 झालेलं आहे. राज्यसभेतही झाले आणि लोकसभेतही त्या संख्येपर्यंत ऑलरेडी पोहोचलेले आहेत ते आता. म्हणजे बघा, एप्रिलमध्ये त्यांचं महिला आरक्षणाचं विधेयक डिलिमिटेशनची जोडल्यामुळे त्यांना पारित करता आलं नाही, कारण संख्याबळ कमी पडलं. पण त्याच्यानंतर द्रमुक त्यांच्याकडे येत आहे आणि इथून 20 खासदार येत आहेत आणि ती गॅप भरून निघते. त्या पार्श्वभूमीवर विशेष सेपरेटली ऑपरेशन टायगर करायची गरज नाही. याचा अर्थ ऑपरेशन टायगर होणार नाही असं नाहीये. आणि ऑपरेशन टायगर होणार याला भारतीय जनता पक्ष कारणीभूत असण्यापेक्षा भारतीय जनता पक्षाला चंचू प्रवेश मिळू शकतो अशी परिस्थिती अंतर्गत निर्माण झाली. जी कारणं ममता बॅनर्जींच्या पतनाची आहेत, त्या कारणांची साधर्म्य असणारीच कारणं इकडे का दिसतात? मूळ तत्वापासून दूर जाणे, कार्यकर्त्यांशी संवाद तुटते, कार्यकर्त्यांशी संवाद असणाऱ्या नेत्यांशी संवाद तुटणे, नेत्यांबरोबरचा आणि पक्ष नेतृत्वाचा संपर्क तुटणे आणि वारंवार सातत्यानं बदलत्या भूमिका आणि परिवारवाद, हेच तर सगळे मुद्दे आता अभिषेक बॅनर्जी यांच्याबद्दल आणि ममता बॅनर्जी यांच्याबद्दल आहेत. मग महाराष्ट्रामध्ये शिवसेनेत काही वेगळं आहे असं त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटतंय का? त्यामुळे ऑपरेशन टायगरला पोषक अशी भूमी कोण निर्माण करून देत आहे? तुम्ही जर तुमचं घर उघडं ठेवलं आणि सोन्याच्या विटा रचून ठेवल्यात, तर मग शेजाऱ्यांना दोष का द्यायचा? बरोबर सर, पण मग अशी जी चर्चा आहे, उद्धव ठाकरेंनी एकतर तातडीने आपल्या सगळ्या खासदारांची बैठक घेतली, त्याला प्रत्यक्षाचे 4 खासदार उपस्थित राहिले, बाकीचे थेट उपस्थित राहू शकले नाहीत. अर्थात ऑनलाईनची पद्धत उद्धव ठाकरेंची स्वतःच असल्यामुळे हे तसं झालं असेल आणि त्याबद्दल काही खुलासे पण करता येतात. नेमकी परिस्थिती काय आहे? हे बघा, मागच्या वेळी जेव्हा एकनाथ शिंदे यांच्या बरोबर अनेक आमदार बाहेर पडले, त्यातले एक आमदार कोकणातले हे आता अतिशय महत्वाच्या मंत्रिपदावर आहेत. ते दुपारी 4 वाजेपर्यंत मातोश्रीवर त्यावेळेला उद्धव ठाकरे यांच्या बरोबर होते आणि त्या रात्री ते नॉट रिचेबल झाले. आता इतकी जर फ्लुइडिटी, इतकी जर प्रवाहीपण जिथे असेल, असुरक्षितता असेल, तर प्रत्येकाची त्या पक्षात न राहण्याची अनेक कारण आहेत. त्यातलं एक कारण 2029ला आपण निवडून इथून येऊ शकू का, हे सर्वात महत्वाचं आहे. पक्ष नेतृत्वाबद्दल याबद्दल विश्वास न वाटणे हे सर्वात महत्वाचं कारण आहे. आता तुम्हाला मी सांगतो. आणि त्यामुळे कोण हजर होते, कोण ऑनलाईन होते, कोण शरीराने होते पण मनाने नव्हते, असे हिशोब मांडण्यापेक्षा कोण राहतील हा प्रश्न जास्त चर्चेला गेला पाहिजे. आणि त्या प्रश्नावर आजच दिल्लीमध्ये आता हा कार्यक्रम रेकॉर्ड करत असताना कोणत्या कोणत्या खासदारांच्या काय काय भेटी
आणि कशा कशा करता झाले आहेत हे पुढच्या 72 तासात जनतेच्या समोर येईल हा कार्यक्रम टेलिकास्ट होत असताना. कोण राहतीलच? माझा तुम्हाला थेट प्रश्न आहे की कोण आहेत जे नक्कीच राहतील? आत्ताच्या सुभाष घडीला देसाई, मला अरविंद सावंत, अनिल देसाई तुमचं म्हणणं अनिल देसाई, अरविंद सावंत. अनिल देसाई, अरविंद सावंत, असंच आपल्याला सुदीप बंदोपाध्याय, संयमी घोष यांच्याबद्दल वाटत होतं. त्यांच्या भाजप RSS बद्दलच्या जहरी टीका आहे का 22-23 एप्रिलच्या, आणि 22-23 मेला त्यांनी काय स्तुतीसुमन उधळलेत मोदींवर तेही ऐका. त्यामुळे कोण कधी काय कसं बदलेल एक लक्षात ठेवा, विचारधारेवर प्रेम असणारा जेव्हा पक्ष असतो ना तेव्हा तो टिकतो. मग तुमच्या पक्षाचे 2 खासदार आहेत का 415 आहेत काही फरक पडत नाही. आय एम इन दिस पार्टी बिकॉज आय बिलीव्ह ऑन द आयडिओलॉजी ऑफ द पार्टी. हे जेव्हा असतं तेव्हा तो पक्ष टिकतो. जेव्हा आयडिओलॉजी पक्षच सोडतो, जर तशी परिस्थिती असेल तर निवडून येणं हे जिथून शक्य असेल त्या तिकडे पाय वाटल्यासारखी लोक जाणार. त्यामुळे आत्ताच्या घडीला आय वुड नॉट लाईक टू नेम, बट आय वुड लाईक टू नेम द रिझन्स फॉर पीपल टू एक्झिट रिजनल पार्टीज. आणखी एक विचार होणं फार गरजेचं आहे. जसं आपण एका बाजूने विचार करतो आहोत की इंडिया आघाडीतले नेते का सोडून जात आहेत, पक्षामध्ये फूट का पडतीये? कारण एक अगदी उघड आहे की कुठल्या तरी एका आयडिओलॉजीला धरून एक समान आयडिओलॉजी किंवा कधी कधी कॉमन मिनिमम अजेंडा, कॉमन मिनिमम प्रोग्राम असतो आणि त्यावर काही पक्ष वेगवेगळ्या डीएनएचे एकत्र येतात. ही गोष्ट आपण यापूर्वी सुद्धा बघितलेली आहे आणि आताही बघतो आहोत. इथे तसं कुठेच दिसत नाही. कॉमन मिनिमम अजेंडा कुठला म्हटलं तर फक्त भारतीय जनता पार्टीला रोखणे हा किंवा विरोध करणे हा आहे. परंतु दुसऱ्या बाजूनी जर आपण विचार करायचा झाला तर तोही विचार केला पाहिजे की भारतीय जनता पार्टी सुद्धा ज्या ज्या नेत्यांबद्दल कधीतरी सडेतोड टीका करत होती त्यांनी आपल्या छावणीमध्ये आश्रय दिला. ही पण गोष्ट आहे आणि त्याचं त्यांनाही उत्तर द्यायला लागणार आहे. हे बघा, पक्ष जर वाढवायचा असेल तर विविध पक्षोपपक्षातून आपल्याकडे लोक आकर्षित करणे यात काही चूक नाहीये. पण त्यांना आकर्षित करताना मूळ ध्येय धोरणं आणि जी प्रॉमिसेस देऊन तुम्ही निवडून आलेला आहात त्याच्यापासून जर तुम्ही फारकत घेतली तर ते गैर ठरेल. भारतीय जनता पक्षाने अनेक लोकांना व्हर्जन 2 मोदी व्हर्जन 2 मध्ये घेतलं, पण त्यांनी राम मंदिराचा मुद्दा सोडला का? त्यांनी ट्रिपल तलाकचा मुद्दा सोडला का? आर्टिकल 370चा मुद्दा सोडला का? आपला मुद्दा न सोडता जर विरोधी पक्षातून कोणी आपल्याकडे येत असेल आणि त्यामुळे आपली ताकद आणि जिओग्राफिकल स्प्रेड वाढत असेल तर राजकारण म्हणजे काही विनोबांचा आश्रम नाहीये. त्यामुळे ह्या गोष्टी इकडे घडणारच आहेत. एकंदर आपण जर बघितलं तर ममता बॅनर्जी यांच्या पक्षानंतर म्हणजे राज्यसभेतल्या सुद्धा त्यांच्या 13 पैकी 3 खासदारांनी राजीनामे दिलेले आहेत चक्क. त्यामुळे राज्यसभेतली त्यांची संख्या जी आहे ती 10 पर्यंत घटलेली आहे. आम आदमी पक्षातले लोक एनडीए मध्ये जे निवडणुका पश्चिम बंगालमधल्या सुरू असतानाच राघव चड्डा यांच्या नेतृत्वाखाली दाखल झालेले आहेत एनडीएच्या तंबूमध्ये. एकंदर आपण जर बघितलं तर 2/3 जे बहुमत लागतं काही विधेयकांसाठी, महत्वाच्या गोष्टींसाठी, ते जवळपास त्याकडे पोहोचलेली आहे. पण अर्थात सर यावेळी जे पावसाळी अधिवेशनातच हे घडेल. पण या पावसाळी अधिवेशनामध्ये आणखी एक घडेल की जे पक्ष हारलेले आहेत, जे पक्ष फुटलेले आहेत, ते अतिशय त्वेषाने या सरकारचा विरोध करण्यासाठीचे प्रयत्न करतील याबद्दल काही दुमत नाहीये. आणि अगदी जवळच हे सगळं घोडा मैदान आहे, आपल्याला ते पाहायला मिळेल. राहुल गांधींनी स्पष्ट केलं होतं किंवा या सगळ्या पक्षांनी स्पष्ट केलं होतं की अधिवेशनापूर्वी राहुल गांधी यांच्या कार्यालयामध्ये रोज सगळे भेटतील, त्या रणनीती ठरवतील. एकंदर खूप मोठी खडाजंगी यावेळी आपल्याला अधिवेशनाच्या काळात दिसणार हे उघड आहे. राहुल गांधी यांचं नेतृत्व जर सर्व विरोधी पक्ष एक दिलानी एक मतानी मान्य करत असतील तर ती सर्वात मोठी बातमी असेल. राहुल गांधी यांचं नेतृत्व मुळात काँग्रेसचे सगळे खासदार मान्य करतायत हे जरी या क्षणाला घडलं तरी पुष्कळ झालं. लवकरच आपल्याला या सगळ्या गोष्टी कळणार आहेत.
नेमके शिवसेनेचे सुद्धा म्हणजे उबाठाचे किती नेते आणि किती खासदार त्यांच्या सोबत राहतात हाही एक प्रश्न आहे. जे चित्र आम्ही तुम्हाला दाखवलं त्यामध्ये गेले 2 ते 3 दिवस सातत्याने चर्चा सुरू होती की कुठले खासदार आहेत, मग आहेत तर त्यांचं चित्र का नाही, ते पत्र का नाही, या सगळ्या गोष्टीचं तर ते सगळ्या गोष्टींवरती पडदा पडलेला आहे. आणि 20 खासदार जे पक्षांतरबंदी कायद्याच्या ज्या तरतुदी आहेत त्यामध्ये त्या सगळ्या अटी मान्य करत आणि त्या सगळ्या चौकटीमध्ये चक्क सभापतींना भेटलेले आहेत. त्यांनी हे चित्र आम्ही तुम्हाला वारंवार त्यांचा तो फोटो आणि व्हिडिओ दाखवतो आहोत. टीएमसी मधली ही परिस्थिती आहे ज्या एका पक्षाचं भविष्य एकदम अचानक उज्ज्वल झालेलं आहे, तेही आपण पाहिलं. आता खरा प्रश्न हा राहणार आहे की अधिवेशन येण्यापूर्वी, पावसाळी अधिवेशनापूर्वी आणखी कोण राहतं आणि आणखी कोण एनडीएच्या बाजूनी दाखल होतं. अर्थात तुमची मतं जी आहेत ती आम्हाला अवश्य कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास मी निरगुडकर सरांसह आपली रजा घेते. धन्यवाद. धन्यवाद.